नमस्कार मित्रांनो, विनी दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये समर मात्र आजीच्या रूम मध्ये येतो. आता स्वानंदीला गिफ्ट द्यायचं असतं, काहीतरी खास गिफ्ट आणलेलं असतं आणि तो म्हणतो की आजी ऐक ना. त्यावरती आता आजी म्हणते की काय झालं. समर म्हणतो की अगं हे बघ ना आजी, स्वानंदीला हे दे ना. तर आजी म्हणते की अरे तुला काय झालं देण्यासाठी. आजी विचारते की अरे त्यामध्ये नक्की काय आहे आणि मी काय सांगू स्वानंदीला. तेव्हा तर समोर म्हणतो की यात नऊवारी साडी आहे. आजी म्हणते की काय बोलतोस नऊवारी साडी, आणि हे बघ आता तू जर बोलला नाही तर मी कशी द्यायची बरं. तर समोर म्हणतो की हे बघ तू मान हलवली म्हणून मी तुला बोलतोस. त्यावरती आजी म्हणते की मी तुला एक विचारते, ही स्वानंदीला द्यायची का. अरे मग दे ना. त्यावरती समोर म्हणतो की आजी अगं तू ते मला कशाला द्यायला सांगते. आजी म्हणते की मी देऊ. तू स्वानंदीला तिच्यासाठी साडी घेतली आणि मी देऊ तिला. समोर म्हणतो की आजी तुझ्यासाठी सुद्धा घेतो. त्यावरती आता आजी म्हणते की मला नको, माझ्याकडे भरपूर साड्या आहेत आणि मी साड्या नेसून कुठे जाणार आहे. त्यापेक्षा तू एक काम कर, रोज मला पिक्चर दाखवायला घेऊन जात जा थिएटर मध्ये. आणि बघ ना त्या दिवशीचा पिक्चर तर राहूनच गेला रे बघण्यासाठी, चल ना मग. तेव्हा आता समोर म्हणतो की आजी आपण नंतर बघूया. सिक्रेटली मात्र ही साडी मी स्वानंदी मॅडम साठी आणून ठेवलेली आहे, तू दे ना त्यांना. आजी म्हणते की अरे पण मी देऊ, तुझी बायको आहे, मी कशाला देऊ बरं. समोर म्हणतो की हे बघ वट पौर्णिमा आहे आणि तू त्यांना साडी दिली तर नक्की त्यांना आवडेल. त्यावरती आजी म्हणते की अरे तू दिल्यानंतर आवडेल, तू दिली तर त्यांना आवडेल. त्यावरती आता लगेच आजी म्हणते की तुझं पण ऐकलेल. समोर म्हणतो की नाही तुझा गैरसमज आहे, कारण ते खूप डेंजर आहे. त्यानंतर आजी म्हणते की ठीक आहे देते, पिंट्याने आणली असं सांगते. समोर म्हणतो की नको, मी आणली सांगू नकोस, तू आणली असं सांग. त्यावरती आजी म्हणते की मी आणलीच नाही. समोर म्हणतो की हे बघ अगं तू आणली आहे, मग सांगण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे. आजी म्हणते की हे बघ तू तुझ्या मनातील तिला सांगितलं, पण तिने अजून तुला सांगितलेले नाही म्हणून तू अपसेट आहे वाटतं. पण काळजी करू नकोस, लवकरच ती तुला सांगेल. समोर म्हणतो की हे बघ आजी अगं त्यांच्या मनात नक्की काय आहे ते खरंच मला माहिती नाही. जर त्यांनी मला कबूल केलं असतं, सांगितलं असतं तर मी साडी स्वतःहून त्यांना दिली असती. आणि त्या जर काही बोलल्याच नाही, मग ही साडी वटपौर्णिमा आहे आणि तुम्ही नेसा, मग मी त्यांना असं कसं देऊ शकतो. आणि त्या जर माझ्यावर चिडल्या तर त्यापेक्षा तूच दे. त्यावर आजी म्हणते की हो ठीक आहे बरं मी देते. आजी आता ते साडीचं बॉक्स घेते आणि त्यानंतर स्वानंदी मात्र आपल्या रूम मध्ये इतकी खोशून हसत असते, इतका तिला आनंद होत असतो, कारण समोर तिला आय लव्ह यू म्हटलेलं आहे. ते सर्व क्षण तिला आठवतात आणि ती स्वतःशी आता हातातील ब्रेसलेट बघून हसत असते. आणि तेवढ्यात आजी येते. आजी जोरात भुआ असं करते. स्वानंदी घाबरते आणि म्हणते की आजी खूप घाबरली हो. आजी म्हणते की म्हणजे त्या ब्रेसलेटले कडे बघून मात्र सगळं काही आठवायचा प्रयत्न चालू आहे वाटतं. चेहरा कसा खुल्ला बघ स्वानंदी तुझा, म्हणजे पिंट्याचा बाणपत्र निशाणावर लागलेला दिसतोय एकदम बरोबर. स्वानंदी विचारते की आजी अहो पण तुम्हाला कसं कळाले. आजी म्हणते की मला मला एकदम बरोबर कळतो, कारण माझ्या खबरी आहेत ना सगळीकडे. त्यावरती स्वानंदी हसते आणि म्हणते की निकिता ताई, आणि दोघी आता खुशच हसतात. आजी म्हणते की अगं मला इतका आनंद झाला काय सांगू, कारण तो सगळा प्रकार खूप रोमांटिक होता. स्वानंदी डोक्याला हात लावते आणि हसतच बापरे असं म्हणते. तेव्हा आजी म्हणते की अगं हे बघ मी तुला माझा एक किस्सा सांगते. पिंट्याच्या आजोबांनी जेव्हा मला पहिल्यांदा केसामध्ये गजरा मारला होता, तेव्हा मी सुद्धा अशीच हसत आणि लाजत होते. आजी म्हणते की बघ हे बघ अगं किती दिवसाची मी वाट बघते. आम्ही देवाला म्हटलेच होते माझा पिंट्या आणि समर हे स्वानंदी लवकरात लवकर प्रेमात पडून देईल, आणि हे बघ नंदू मला लवकरात लवकर परतवंड पाहिजे. तेव्हा आता स्वानंदी खूपच हसते आणि म्हणते की आजी काय बोलतात बापरे, आणि आजी तुम्ही कुठपर्यंत पोहोचलात. तेव्हा आता आजी म्हणते की अगं लवकरात लवकर पोहोचा मग तिथपर्यंत. आणि काय गो तू पिंट्याला अजून लटकून ठेवलं वाटतं, आणि हे बघ जास्त त्रास मात्र देऊ नकोस माझ्या पिंट्याला. त्यानंतर स्वानंदी विचारते की राजवाडी तुम्हाला काही बोललेत का हो. आजी म्हणते की बोलला पण, आणि काहीतरी देण्यासाठी सुद्धा सांगितले. आणि ती साडी मात्र ती स्वानंदीला देते. स्वानंदी साडी बघते आणि म्हणते की आजी किती सुंदर आहे. आजी विचारते की आवडली का. त्यावरती स्वानंदी म्हणते की हो आवडली, पण त्यांनी स्वतःने का दिली नसेल बरं. आजी आता स्वानंदीला चिडवत असते की माझ्या पिंट्याला जास्त वाट बघायला लावू नको. तेव्हा स्वानंदी फारच हसते आणि आजी सुद्धा. त्यानंतर आता इकडे मलिकाला फार टेन्शन येतं. ती रूम मध्ये असते आणि म्हणते की माझ्या घरात नक्की हे काय चाललं. आणि आता मात्र नावापुरतं त्याने लग्न स्वानंदीशी केलं होतं आणि आता
त्याला पूर्णपणे वेड लागलेला आहे. मैत्रीण मैत्रीण करून मिरवत होता आणि मला तर ते सुद्धा आवडत नव्हतं. लग्न अगोदर मात्र माझ्या टाचेखाली असायचा आणि आता त्या स्वानंदीच्या प्रेमात पडलाय. मला वाटलं नव्हतं की समोरचा चॉईस स्वानंदी सारखी मुलगी असेल म्हणून. आणि तेवढ्यात तिथे अंशुमन येतो. अंशुमन आता लगेच मलिकाला म्हणतो की मम्मा काही कॅश आहे का तुझ्याकडे? मला एका महत्वाच्या मीटिंगच्या बाबतीत पैसे लावायचे आहेत. त्यावरती आता तो कपाटात उचकायला जातो आणि तेवढ्यात मात्र मलिका त्याच्यावर ओरडते की हे बघ अंशू, हात लावायचा नाही माझ्या कपाटामध्ये. अंशुमन म्हणतो की फक्त 1-2 लाख रुपये लागतात. मलिका त्याच्यावर ओरडते. अंशुमन म्हणतो की आता थोडेसेच घेतो. तर मलिका म्हणते की हे पण हात लावायचं नाही आणि कायम जुगार 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 करत असतो. एकदा तरी जिंकलास का? अंशुमन म्हणतो की जिंकेल ना मग, एवढं काय त्यात? मलिका म्हणते की अरे तुला मूर्ख म्हणण्याची सुद्धा मला लाज वाटते. कुठल्या जगात तू राहतो आणि जग कुठे चाललं, आपण कुठे आहोत? ते मी अख्ख्या राजवाड्यांच्या साम्राज्याची मालकीण व्हायला बघते आणि माझी एनर्जी मात्र आता तुला म्हणजे समजवण्यात जाते, पण तुझा काही एक उपयोग नाही. अंशुमन म्हणतो की नक्की तुला काय झालं, तू माझ्यावर इतकी का भडकतेस? आता मलिका म्हणते की भडकू नाही तर काय करू? मलिका आता त्याला सांगते की हे बघ, अरे तिकडे समर मात्र स्वानंदीच्या प्रेमात पडलेला आहे. हे ऐकून आता अंशुमनला धक्का बसतो. अंशुमन म्हणतो की काय बोलतेस, स्वानंदीच्या प्रेमात पडलं दादा? तर मलिका म्हणते की हो, जाऊन बघ आणि समरला जाऊन विचार की असं कसं होऊ शकतं, आणि तू तर तिला आता प्रपोज सुद्धा केलं. अंशुमन शॉकनेच विचारतो की काय मम्मा, समर दादांनी प्रपोज सुद्धा केलं? आणि अंशुमन लगेच विचारात पडतो. तर मलिका विचारते की काय झालं, कुठे हरवलास? अंशुमन म्हणतो की आपल्याला मात्र सुष्मिताच्या भरोशावर राहून नाही चालणार, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. मलिका म्हणते की मी लावते, पण तू तू तर काहीच करत नाही, तू फक्त जुगार खेळतो. अंशुमन म्हणतो की मी दुसरा कोणीतरी माणूस बघतो आणि असे फ्रॉड सही करणारे खूप काही असतात. सुष्मिताच्या भरोशावर बसून आपल्याला नाही चालणार. मलिका म्हणते की हे बघ, अजिबात मला बाहेरचा माणूस नकोय. तर अंशुमन विचारतो की का? मलिका म्हणते की मला कोणत्याही बाहेरच्या माणसावर अजिबात विश्वास नाही आणि तुला कळतं का, समरला जर थोडीशी जरी या कामाची झनक लागली तर अवघड होईल. त्यामुळे हे काम मात्र सुष्मितालाच करून दे. अंशुमन म्हणतो की ती एकदम डम आहे. मलिका म्हणते की असून दे, आणि ती डम आहे याचाच आपल्याला फायदा होतो आणि एकतर ती आपल्या घरातील आहे, त्यामुळे घरातील गोष्टी घरातच राहतील. तू शांत राह, बघतो तू फक्त वकिलांशी बोलून घे, त्यांना कोणते कोणते पेपर हवे आहेत ते रेडी कर, हे काम तुझं असेल. कळले तुला मी काय सांगितले ते? त्यानंतर आता स्वानंदी मात्र वटपौर्णिमेच्या पूजेला समरने आणलेली साडी नेसते आणि खूप छान तयार होते. आरशासमोर उभी असते आणि तिचा शृंगार सुरू असतो. आणि समर मात्र तिच्या मागून येतो. रोमांटिक होत तिच्याकडे आता बघत असतो आणि तेवढ्या स्वानंदी मागे वळून बघते. तिला हसू येते. ती विचारते की काय झालं? समर म्हणतो की काही नाही. स्वानंदी विचारते की सर्व काही ठीक तर आहे ना? समर म्हणतो की हो नक्की. आनंदी बेडवर बसते आणि बांगड्या घालत असते आणि तेवढ्यात समर तिला विचारतो की काय झालं, आज इतकं खास, इतके छान नटलेले आहेत, काय आहे खास? स्वानंदी म्हणते की अहो वटपौर्णिमा आहे आज. स्वानंदी म्हणते की आज मी उपवास सुद्धा केलेला आहे. समर म्हणतो की कशाला? स्वानंदी म्हणते की हो केला, आजीने सांगितलं म्हणून केला, पण तुमच्यापेक्षा आजीचा मान मोठा आहे. स्वानंदी बरोबर आता समरची विकेट घेत असते आणि म्हणून म्हटलं की आता आजींसाठी वटपौर्णिमा साजरी करूयात. तेव्हा आता समर स्वानंदीकडे बघतो आणि मनात म्हणतो की हे मात्र बरं आहे, त्यांना मात्र आता माझी बायको असून सगळ्या काही रीती परंपरा पाळता येतात, पण मनातील काही बोलून नाही दाखवता येत. किती त्रास देणार आहात तुम्ही मला अजून स्वानंदी मॅडम? तेव्हा आता स्वानंदी ओळखते की समर मनात काय म्हणतो. ती मनात म्हणते की हो, अजून जास्त त्रास नाही देणार, कारण तुम्ही मला तुमच्या मनातील प्रेम कबूल केलं. आणि तेव्हा ती खाकरते. समर तिच्याकडे बघतो आणि स्वानंदी म्हणते की मी काय म्हणते. समर लगेच खुश होत तिच्या जवळ येतो आणि विचारतो की काय म्हणतात. आणि तेवढ्यात मात्र आनंदचा फोन येतो. तर आनंद मात्र मीटिंग बद्दल आता समरशी बोलत असतो. समरला तर स्वानंदीशी बोलायचं असतं. समर म्हणतो की ठीक आहे मी पोहोचतो आणि बाय करून आता फोन ठेवतो. मग स्वानंदी विचारते की म्हणजे तुम्ही निघालात का? समर म्हणतो की हो. तर स्वानंदी विचारते की आज तुम्ही थोडासा वेळ काढू शकताल का? आनंदी म्हणते की मला तुम्हाला कुठेतरी बोलवायचं आहे. समर विचारतो की कुठे? स्वानंदी म्हणते की वडाच्या झाडाजवळ. अगदी 15 मिनिटं भेटलं तरी चालेल. समर म्हणतो की ठीक आहे, नक्की वेळ काढतो. तेव्हा समर आता निघून जातो. स्वानंदीला थोडंसं वाईट म्हणजे नाराज होते. त्यानंतर आता इकडे सुष्मिताची सही करण्याची प्रॅक्टिस सुरू असते. तेव्हा मलिका ती सही पाहते आणि म्हणते की ठीक आहे, पण समरचा जो काही यम आहे ना, तो जरासा असा ट्विस्ट झाल्यासारखा वाटतो आणि तू करशील व्यवस्थित, आणि तुला नवीन न्यूज मिळाली की नाही असं सुष्मिताला विचारते. सुष्मिता म्हणते की कोणती न्यूज? तर मलिका म्हणते की अगो समरने स्वानंदीला प्रपोज केलेला आहे. हे ऐकून आता सुष्मिताला आनंद होतो. ती म्हणते की काय सांगता, म्हणजे ताई आणि जिजू मात्र आता फायनली रिअली कपल होणार आहे. तर वाव नाईस. तेव्हा आता मलिका म्हणते की हो नाईस नाईस. अगं तुला कळतं का,
तुझी स्वानंदी ताई तुझ्या आणि आयुष्यवंतच्या लग्नाने थोडीशी तरी आनंदित झाली का? आणि तू तर नाहीच नाहीच म्हणते आणि तिच्यासाठी तू कशाला इतकी हॅपीनेस होते? मलिका म्हणते की असं का होतं, कारण तू खूप चांगली आहे. तर सुष्मिता म्हणते की हो, मी ताईपेक्षा चांगलीच आहे आणि करून दे त्यांना दोघांना एकदम एकमेकांना प्रपोज. मला काय करायचं? मलिका म्हणते की अगं इतका सुद्धा चांगला विचार करायचा नाही. आणि बघ ना, अगं तुझी ताई तर हवेतच असते. आणि आज तर वटपौर्णिमा आहे. ती आज तर मात्र दिखावाच करणार की मी किती आता पतिव्रत आहे, किती आदर्श सून आहे, किती ग्रेट आहे, असा मात्र तिचा शो अप चाललेला असणार आहे. सुष्मिता म्हणते की नाही नाही, इतकी ग्रेट सुद्धा ती नाही. मलिका म्हणते की ती आपल्याला माहिती आहे, पण तुझ्या समोर जिजूंना कुठे माहिती आहे? पण तो मात्र त्या दिखाव्याच्या प्रेमात आंधळा झालेला आहे की नाही? आणि त्याला तर असंच वाटत असणार की या घरात मात्र सगळ्यात जास्त आदर्श सून फक्त माझी बायको स्वानंदीच असेल. सुष्मिता म्हणते की असं कसं? अहो, या घरातील मात्र मालकीन मी आहे. त्यामुळे आता या घरातील आदर्श सून आणि मॉनिटर तर मी आहे. मलिका म्हणते की पण नाही, अगं स्वानंदी तसं नाही दिसून देणार. तर लगेच सुष्मिता म्हणते की जर तसं असेल तर मात्र मी स्वानंदी ताईची पूजा सक्सेसच नाही होऊन देणार. तेव्हा मलिका आता लगेच खुश होते. सुष्मिता मात्र आता काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार असते म्हणून. त्यानंतर इकडे स्वानंदी रूम मध्ये असते आणि निकिताचा फोन येतो. दोघी एकमेकींना गुड मॉर्निंग करतात. निकिता विचारते की काय ग, पूजेची तयारी झाली की नाही? स्वानंदी म्हणते की हो झाली, आणि राजवाडींनी माझ्यासाठी आजीच्या हातून छान पैठणी पाठवली आणि तीच नेसली मी आता. निकिता म्हणते की बाई, अगो समोर तर काय झालं असेल? स्वानंदी विचारते की निकिता ताई, अहो मी त्यांना फार त्रास देते का? तर निकिता म्हणते नवऱ्यांना त्रास द्यावाच लागतो, पण आता जास्त त्रास देऊ नकोस, पटकन सांगून टाक. स्वानंदी म्हणते की हो, खरं तर मी वटपौर्णिमेचीच वाट पाहते आणि आजच्या दिवशी सांगायचं ठरवलं. तेव्हा निकिता म्हणते की हो, हे परफेक्ट आहे, कारण वटपौर्णिमेशिवाय आता दुसरा कोणताही चांगला मुहूर्त नसणार आहे. त्यामुळे तू आजच सांग, असे निकिता म्हणते. त्यावरती लगेच आता स्वानंदी म्हणते की अहो पण कसं सांगायचं, आजच मात्र म्हणजे खूप मीटिंग आलेल्या आहेत. निकिता म्हणते की काय बोलते, म्हणजे तू ऑफिसला गेलेला आहे का? निकिता म्हणते की अगं तू का त्याला जाऊन दिलंस? स्वानंदी म्हणते की त्यांना मीटिंग होती त्यामुळे जावंच लागलं. निकिता म्हणते की मीटिंग आनंदने हँडल केली असती. त्यावरती स्वानंदी म्हणते की आनंद दादांनीच फोन केला होता आणि त्यानंतरच गेली. निकिता म्हणते की आनंद थांब, आता आनंदकडे बघते, त्या माणसाचं मी काय करू, थांब मी त्याच्याशी बोलते. स्वानंदी म्हणते की नको, आता नको, काम महत्वाचं आहे, आपण नंतर बोलूयात, निदान वटपौर्णिमेला तरी भांडण नकोय, येतील आणि माझ्यावर चिडतील. त्यापेक्षा निकिता म्हणते की तू वेडी आहेस का? काम महत्वाचं आहे की प्रेम महत्वाचं आहे? थांब मी त्याच्याशी बोलते. आणि लगेच निकिता फोन बंद करते आणि आनंद मूर्ख माणूस आहे असे बोलून आनंदला फोन करते. तर इकडे स्वानंदी आता थोडीशी नाराज होते आणि म्हणते की इतकं तयार होऊन काय उपयोग आहे तरी. त्यानंतर स्वानंदी आजीकडे येते आणि म्हणते की आजी, तर आजी आता स्वानंदीचे रूप बघून खूपच खुश होते. आजीच्या पायात स्वानंदी पडते. आजी खुश होत आता सुखी राह असा आशीर्वाद देते. तेवढ्यात सुष्मिता आणि मलिका बाहेर येतात. सुष्मिता लगेच विचारते की काय गो ताई, तू कुठे निघालीस? तेव्हा स्वानंदी खुश होत म्हणते की अगो वडाच्या झाडाजवळ पूजा करायला. सुष्मिता म्हणते की का नाही, म्हणजे तू मला न विचारता कुठे कशी चाललीस? तेव्हा आजी आणि स्वानंदी सुष्मिताकडे बघतात. आजी रागाने म्हणते की सुष्मिता, ही पद्धत आहे का बोलण्याची? आणि पूजेला जाण्यासाठी तिला कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही आणि तुझी तर अजिबात नाही. सुष्मिता म्हणते की नाही ग्रॅनी लॉ, तुम्ही तर म्हणाला होतात की ताईला माझं सगळं काही ऐकावं लागेल आणि आता मात्र ती मला न विचारता चालली. आजचा दिवस मी किती इम्पॉर्टंट प्लॅन केलेला आहे, सगळी महत्वाची काम ताईला द्यायची होती, ती निघून गेल्यानंतर सगळं काही फेल होईल. स्वानंदी विचारते की तुला कुठली काम मला आत्ताच्या आत्ता सांगायची आहे? तेव्हा सुष्मिता म्हणते की स्टाफला काम सांगायचं आहे, घर आवरायचं आहे आणि माझी रूम सुद्धा. स्वानंदी म्हणते की मी सांगायचं आणि करायचं. त्यावरती आजी म्हणते की अगं हे बघ सुष्मिता, हे सगळं तू पण स्टाफला सांगू शकते. सुष्मिता म्हणते की हे बघा, स्टाफ मात्र ताईच ऐकतो, माझं नाही. मी त्यांना जर काही सांगायला गेले तर त्यांना कळतच नसतं. त्यावरती स्वानंदी म्हणते की ओके ठीक आहे, आणि शांत आता दीर्घ श्वास घे आणि आपण कसे आहोत हे जर लक्षात ठेवून वागली तर स्टाफ तुझं सुद्धा ऐकेल. आपण चांगले आहोत ना, मग स्टाफचा अपमान नाही करायचा, स्टाफशी जरा विश्वासाने बोलायचं, त्यांना माणूस म्हणून आदर द्यायचा आणि ते तुझं सुद्धा ऐकतील. मी काही आपल्या घरून स्टाफ घेऊन नाही आलेले, त्यामुळे ते माझंच ऐकतात असं काही नाही. तू सुद्धा त्यांना प्रेमाने समजू शकते. आणि हे बघ, तुला उपाशी नाही राहावं लागणार. मी सकाळी लवकर उठते ना, मग स्टाफला मी आता सगळं काही मेनू सांगून ठेवलेला आहे आणि सगळं तयार झालेलं आहे. आजी म्हणते की मला माहिती आहे ना त्यांच्यावर कोण डाफरतं. तेव्हा मलिका म्हणते की आई, सुष्मिता कसं लहान आहे आणि त्यात म्हणजे थोडीशी बावचळली, आपणच तिला सपोर्ट दिला पाहिजे, हो की नाही स्वानंदी? आनंदी म्हणते की तिला हवा तेवढा सपोर्ट मिळेल, कारण मी तिची बहीण आहे. सगळ्यात जास्त या घरात सपोर्ट माझ्याकडून मिळेल, पण जास्त अरे रावे मी नाही सहन करून घेणार माझ्या लहान बहिणीची. आणि स्वानंदी सुष्मिताकडे रागातच पाहते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.